आज आपण घरगुती साहित्यामध्ये तयार होतील असे नाश्त्याचे 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतील असे 4 प्रकार पाहणार आहोत. बनवायला तर हे 4ही प्रकार खूप सोपे आहेत, पण पोटभरीचे सुद्धा आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण सुरुवात करूयात. त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे. जर बारीक रवा नसेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून मग घेऊ शकता. आता इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे मी. त्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, तो घालायचा. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. बारीक चिरलेलं किंवा किसून घेतलेलं गाजर घालायचं. भरपूर कोथिंबीर घालायची. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आणि जर तुम्हाला यामध्ये सिमला मिरची किंवा मटार घालायचे असतील तर तेही तुम्ही घालू शकता. आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला पाव कपपेक्षा थोडंसं जास्त दही घालायचं. पण दही खूप जास्त आंबटही नसावं. दही घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दह्यामुळे आपले जे आप्पे आहेत खूप छान जाळी पडते त्याला आणि सोबतच त्याची चवसुद्धा छान लागते. आता हे मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि जसे आपण रेग्युलर आप्पे बनवतो त्या पद्धतीचे याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण एक फोडणी घालणार आहोत, त्यामुळे आपले जे आप्पे आहेत खूप टेस्टी होतात. तर बघू शकता थोडं थोडं पाणी घालते मी. एकदाच जर जास्त पाणी घातलं तर बऱ्याचदा काय होतं, जे आपलं बॅटर आहे खूप पातळ होतं. मग त्याचे आप्पे चांगले होत नाहीत. त्यामुळे या पद्धतीने थोडं थोडं पाणी घाला आणि एकाच डायरेक्शनने शक्यतो मिक्स करा. एकाच डायरेक्शनने मिक्स केल्यामुळे त्यामध्ये हवा भरली जाते आणि आपले जे आप्पे आहेत हलके व्हायला मदत होते. आता हे मिक्स करून झालं की आता इथे एका तडका पॅनमध्ये मी तेल गरम केले. त्यामध्ये मोहरी घालायची, चांगली तडतडू द्यायची. मोहरी चांगली तडतडली की जिरं घालायचे आणि सोबतच आपल्याला अगदी बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता घालायचा आहे. आता हे सगळं छान फ्राय होऊ द्यायचं. फोडणी चांगली तयार झाली की यामध्ये अगदी थोडी हळद घालायची आपल्याला. आता ही तयार केलेली फोडणी आपल्याला या मिश्रणामध्ये घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण जी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घातली त्यामुळे आप्पे खूप चविष्ट लागतात. एक खमंगपणा येतो त्याला. आता फोडणी घालून पुन्हा हे मी मिक्स करून घेतले. आपलं पीठ खूप छान तयार झालेलं आहे. जर वेळ असेल तर हे 5 मिनिटं तुम्ही भिजण्यासाठी ठेवू शकता. वेळ नसेल तर लगेच याचे अप्पे तयार करू शकता. आता जेव्हा आपल्याला अप्पे बनवायचे तर त्यावेळेला यामध्ये अगदी थोडासा आपल्याला खायचा सोडा घालायचा. तर साधारण पाव टीस्पूनच मी सोडा घातलेला आहे यामध्ये. खूप थोडा घालायचा, जास्त घालायची गरज नाही. तर सोडा घालून पुन्हा एकाच डायरेक्शनला मिक्स करायचं आहे आणि खूप वेळ हे मिश्रण ठेवायचं नाही आपल्याला सोडा घातल्याच्या नंतर. आता इथे मी आप्पेपात्र गरम करायला ठेवले. लोखंडी आप्पेपात्र घेतलेले मी. तुम्ही नॉनस्टिकचं सुद्धा वापरू शकता. पण हे व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. आप्पेपात्र व्यवस्थित गरम झाल्यानंतरच यामध्ये तेल घालायचे. मागच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की आमचे आप्पे चिटकतात. नॉनस्टिकचं जरी भांडं असेल तरी ते चिटकतात. तर जेव्हा आप्पेपात्र व्यवस्थित गरम होतं मग त्यामध्ये जर तेल घातलं आणि नंतर हे मिश्रण घातलं तर आप्पे चिटकत नाहीत आणि जेव्हा आपल्याला ते काढायचे असतात तेव्हासुद्धा ते व्यवस्थित भाजू द्यायचे आणि मगच काढायचे. मग ते व्यवस्थित निघतात. तर सुरुवातीला तेल घालायचं यामध्ये. तेल चांगलं गरम झालं की हे जे मिश्रण आहे आपलं ते घालायचं. यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला हे छान आप्पे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवते. व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता इथे मी लोखंडी आप्पेपात्र घेतले त्यामुळे थोडंसं तेल सुरुवातीला जास्त लागतं, नंतर अगदी कमी तेल लागतं. पण लोखंडी आप्पेपात्रातले आप्पे खायला छान लागतात. तर बघू शकता हे थोडंसं भाजून झाले. झाकण काढले. वरतून थोडंसं मी तेल सोडलेले आणखी. गरज असेल तर सोडा किंवा जर तसेच आप्पे निघत असतील तर ते काढून घ्या. पण बघू शकता या पद्धतीने जर ते व्यवस्थित भाजले गेले तर पटकन निघतात. अजिबात त्या पात्राला ते चिटकत नाहीत आणि जर ते व्यवस्थित भाजलेच गेले नाहीत तर ते भांड्याला चिटकतात, आप्पे पात्राला चिटकतात. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती हे आप्पे आपल्याला छान भाजून घ्यायचे आणि मगच त्याला या पद्धतीने पलटवून घ्यायचं आणि दुसऱ्याही बाजूने छान भाजून घ्यायचे. तर बघू शकता या पद्धतीने आता मी हे सगळे दुसऱ्या बाजूने आप्पे भाजून घेणार आहे. खूप छान रंगही आलेला आहे. बघू शकता मस्त खरपूस भाजलेले. जाळीसुद्धा खूप छान पडते या पद्धतीने जर तुम्ही आप्पे बनवले आणि व्यवस्थित भाजले तर. तर दोन्ही बाजूंनी आता हे छान भाजून झालेले आहेत. मी काढून घेते. बघू शकता खूप मस्त हलके-फुलके आणि मस्त आपले आप्पे तयार झालेले आहेत. आता हे काढून घेते आणि याच पद्धतीने पुन्हा राहिलेले आप्पे बनवून घेणार आहे. तर यामध्ये पुन्हा मी थोडंसं तेल घातले. आता जास्त तेल लागत नाही आपल्याला.
या अगोदरसुद्धा मी बऱ्याच साऊथ इंडियन नाश्त्याच्या रेसिपीचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्या जर रेसिपी तुम्ही पाहिलेल्या नसतील तर नक्की पहा. राहिलेले अप्पे मी तयार करून घेतलेत. बघू शकता मस्त आपले अप्पे तयार झालेले आहेत. खूप छान जाळी आलेली आहे. आता हे बाजूला ठेवूयात आणि एक झटपट होणारी आपण चटणी बनवूयात. आता त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 1 कप ओलं नारळ घ्यायचे, त्यामध्ये हिरवी मिरची घालायची, 2 टेबलस्पून डाळवं घालायचं, थोडंसं आलं, भरपूर कोथिंबीर घालायची. यासोबतच यामध्ये अगदी थोडासा पुदिना घालायचा. यामुळे फ्लेवर खूप छान येतो चटणीला. चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालायचा. लिंबाचा रस घातल्यामुळे आपली चटणी चवीलाही छान होते आणि त्याचा रंगही चांगला राहतो. आता हे मी थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये काढून घेतले आणि याला तडका दिला. तर तडक्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे, कढीपत्ता, सुकी लाल मिरची आणि चणा डाळ घालून ही छान तयार करून घेतली आणि मग चटणीमध्ये घातली. तर मस्त आपली चटणी तयार झालेली आहे आणि अप्पेसुद्धा बघू शकता खूप मस्त जाळीदार तयार झालेले. तर नक्की या पद्धतीने करून पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यानंतर आपण सोडा, इनो हे काहीही न वापरता 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आपल्याला डोसा बनवण्यासाठी दही लागणार आहे. तर पाववाटी दही चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला. साहित्य मोजण्यासाठी एकच वाटी किंवा कप काहीही वापरा, पण सर्व साहित्य त्यानेच मोजून घ्या. आता इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे मी आणि पाऊण वाटी म्हणजे 3/4 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा आणि तांदळाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने 2 वाट्या एवढं आपल्याला पाणी घालायचं यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ आहे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची. व्यवस्थित आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आता आपल्याला आणखी पाणी घालायचं आहे. छान मिक्स झाले, अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत. पुन्हा मी यामध्ये 2 वाट्या एवढं पाणी घातलेलं आहे. तर टोटल आपण एवढ्यासाठी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. मीठ थोडंसं कमी घालायचं कारण डोसा झाल्यानंतर हे थोडंसं रिड्यूस होतं आणि मग डोसा खारट होतो, त्यामुळे थोडंसं कमी मीठ घालायचं यामध्ये आणि हे 10 ते 15 मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवायचे. तर यामध्ये मी थोडेसे जिरं घालते, थोडी काळी मिरी पूड घालते आणि मिक्स करून घेते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर रवा आणि तांदळाचं पीठ बऱ्याचदा खालीच बसतं आणि मग डोसा चांगला होत नाही. त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करणं गरजेचं आहे आणि आपलं जे बॅटर आहे एवढंच पातळ बॅटर करायचं. घट्ट जर केलं तर डोसा कुरकुरीत होणार नाही. तर यामध्ये मी थोडी कोथिंबीर देखील घातली. बघू शकता आपलं बॅटर छान तयार झाले आणि प्रत्येक वेळेला डोसा करताना आपल्याला बॅटर एवढंच मिक्स करून घ्यायचे, हलवून घ्यायचे, जे डोसा छान होतो. आता इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला. पॅन व्यवस्थित गरम होऊ द्यायचा. मग त्यावरती मी बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातली. आता आपलं जे डोशाचं बॅटर आहे ते आपल्याला या पद्धतीने तव्यावरती घालायचे. बघू शकता खूप छान जाळी पडते आणि मस्त कुरकुरीत डोसा आपला तयार होतो. इन्स्टंट आहे पण खायला खूप टेस्टी लागतो. खूप जास्त जाडही करायचं नाही. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. तर डोसा थोडासा भाजला गेला की यावरती सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल सोडून घ्यायचे आणि डोसा छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा. खालची जी बाजू आहे डोशाची, तर खालच्या बाजूने व्यवस्थित त्याला कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घ्यायचे. बघू शकता छान डोसा असा लाल व्हायला लागला किंवा त्याला मस्त कलर यायला लागला की आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे. पलटून घ्यायची अजिबात गरज नाही आणि पातळ आहे त्यामुळे वरचीही बाजू व्यवस्थित भाजलेली असते. तर बघू शकता मस्त कुरकुरीत जाळीदार डोसा आपला तयार झालेला आहे. तर पुन्हा याच पद्धतीने आपल्याला दुसराही डोसा बनवायचा आहे. हवं तर तुम्ही आवडीनुसार यामध्ये बॅटरमध्येच कांदा, हिरवी मिरची, गाजर, सिमला मिरची अशा भाज्याही घालू शकता किंवा या पद्धतीने केलात तरीही चालेल. फक्त बॅटर जेव्हा आपण तव्यावरती घालतो तर या पद्धतीने बॅटर घालायचं. एकदाच खूप जास्त बॅटर घालायचं नाही आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. त्याला व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे. वरतून थोडंसं तेल सोडूयात.
तर बघू शकता आपला दुसराही डोसा मस्त तयार झालेला आहे, जाळीदार झालेला आहे आणि खायला खूप टेस्टी लागणार आहे. आता आपण पुढची रेसिपी पाहूयात. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे. तिथे एका बाउलमध्ये मी 1.5 कप पोहे घेतले. यामध्ये भरपूर पाणी घालायचं आपल्याला आणि याला धुवून घ्यायचे. इथे मी बाउलमध्ये धुवून घेते. हवं तर तुम्ही एखाद्या चाळणीमध्ये सुद्धा पोहे धुवून घेऊ शकता. पोह्यामध्ये पाणी घातल्यानंतर ते खूप जास्त वेळ ठेवायचं नाही. 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपल्याला ते काढून या पद्धतीने पोहे भिजण्यासाठी ठेवायचे. यातलं सगळं पाणी मी काढलेले. आता आपले पोहे 5 मिनिटं आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे. तोपर्यंत आपल्याला फोडणी करायची. तर गॅसवरती एक कढई मी गरम करायला ठेवलेली होती. कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं. तर तेल पोह्यासाठी थोडंसं जास्त लागतं. तर इथे मी साधारण 2 टेबलस्पून तेल घेतले. तेल व्यवस्थित गरम झालं की पाव कप शेंगदाणे घातलेत त्यामध्ये. आता शेंगदाणे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचेत. तर शक्यतो पोहे बनवताना जाड कढई घ्यायची. लोखंडाची असेल तर उत्तमच. लोखंडी कढईमधले पोहे खूप छान लागतात. तर आपले शेंगदाणे आता छान फ्राय झालेले काढून घेते मी आणि बाजूला ठेवते. आता याच तेलामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बटाटा मी बारीक फोडी करून घेतलेले आहेत, ते फ्राय करून घ्यायचे. हवं तर तुम्ही शेंगदाणे, बटाटा डायरेक्ट आपण जेव्हा कांदा परतून घेतो तेव्हाही फ्राय करून घेऊ शकता. शेंगदाणे छान फ्राय होतात, पण बटाटा बऱ्याचदा फोडणीमध्ये व्यवस्थित फ्राय होत नाही, ते कच्चं राहतं. त्यामुळे शक्यतो या पद्धतीने अगोदर बटाटा फ्राय करून घ्यायचं, म्हणजे ते छान व्यवस्थित फ्राय होतं, कच्चं राहत नाही. आणि फोडी करताना लहान फोडी करायच्या, म्हणजे छान व्यवस्थित फ्राय होतं. आता हेही बाजूला ठेवते आणि आपलं तेल व्यवस्थित गरम आहे. त्यामध्ये आता आपल्याला मोहरी घालायची. तर 1 टीस्पून मोहरी घातली आहे मी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की 1 टीस्पून जिरं घालायची. तेही तडतडू द्यायची. आपलं जिरं मोहरी व्यवस्थित तडतडून झालं की 10 ते 15 पानं कढीपत्त्याची घातलेली आहेत मी. आणि इथे हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, ती घातली. तर 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता हिरवी मिरची आणि कढीपत्ता थोडंसं परतून झालं की इथे मी कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतला. 2 मोठे कांदे आहेत. आता यालासुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर कांदा परतताना तो खूप जास्त ब्राऊनही करायचा नाही आपल्याला किंवा अगदीच कच्चाही ठेवायचा नाही. कांदा सॉफ्ट व्हायला हवा. छान गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. आणि शक्यतो कांदा भरपूर वापरायचा. पोहे छान मॉइस्ट होतात. कांदा व्यवस्थित परतून झाला की यामध्ये मी थोडेसे मटार घातलेत. मटार पूर्णपणे ऑप्शनल आहेत. नसेल आवडत तर नाही घातले तरीही चालेल. मटार घालून 2 मिनिटं हे मी परतून घेणार आहे आणि यामध्ये आता हळद घालणार आहे. पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते. आपण जे बटाटा फ्राय करून घेतलेला आहे, ज्या फोडी आहेत बटाट्याच्या त्या आता यामध्ये घालायच्या आणि सगळं पुन्हा एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यासोबतच आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची. मिक्स करून घ्यायचे आणि आपण जे भिजवून बाजूला ठेवलेले पोहे आहेत ते आपल्याला यामध्ये घालायचे. पोहे हाताने अगोदर मोकळे करून घ्यायचे आणि मग घालायचे. आणि पोहे मिक्स करताना सुद्धा थोडंसं हलक्या हाताने मिक्स करायचं, म्हणजे त्याचे तुकडे होत नाहीत. तर या पद्धतीने थोडंसं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाले. आता यामध्ये आपण मीठ घालूयात. तर चवीनुसार मीठ घालते मी आणि यासोबतच मी थोडी साखर घालणार. तर 1 टीस्पून साखर घातली. साखरसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण साखर घातल्यामुळे चव छान लागते. आणि पण तळून घेतलेले जे शेंगदाणे होते तेही घातलेत मी यामध्ये. आता पुन्हा हे सगळं मी एकदा मिक्स करून घेणार आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम आहे. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची. यावरती झाकण ठेवायचे आणि फक्त 2 मिनिटं आपल्याला याला होऊ द्यायचे. 2 मिनिटानंतर झाकण काढून मी पुन्हा एकदा याला या पद्धतीने हलवून घेते. तर छान आपले पोहे आता तयार झालेले आहेत. मी गॅसची फ्लेम आता बंद करते आणि वरतून थोडासा लिंबाचा रस घालते. तर 1.5 कप पोहे आपण घेतलेले होते. तर एवढ्यामध्ये आपल्या 4 प्लेट तयार होतात. 4 प्लेट आपले पोहे तयार होतात. तर बघू शकता आपले मस्त पोहे तयार झालेले आहेत. रंगही छान आला आणि मस्त त्याचं टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे. खायलासुद्धा तेवढेच टेस्टी आहेत, मॉइस्ट आहेत. आता यानंतर आपण मिक्स भाज्यांचा 10-15 मिनिटामध्ये तयार होणारा पराठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. जो तुम्ही नाश्त्यासाठी तर बनवू शकता, पण मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता. तर त्यासाठी इथे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली.
कढई गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की यामध्ये कांदा घालायचा आपल्याला. कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा. तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे मी, बारीक कापून घेतला आहे. सोबतच आलं आणि लसूण ते सुद्धा अगदी बारीक कापून घेतलेलं आहे. ह्याला परतून घ्यायचे. कांदा, आलं आणि लसूण थोडंसं परतलं गेलं, थोडं सॉफ्ट झालं की यामध्ये आपल्याला हळद घालायची. या स्टेजला गॅसची फ्लेम कमी करायची. थोडी हळद घातली, थोडंसं लाल तिखट घालायचे, परतून घ्यायचं. हे थोडंसं परतलं गेलं की यामध्ये भाज्या घालायच्या. तर यामध्ये मी अगदी बारीक कापलेला पत्ताकोबी घेतला आहे. 1 वाटी पत्ताकोबी आहे, 1 वाटी सिमला मिरची, 1 वाटी गाजर आणि अर्धी वाटी फ्रोझन मटार घेतले. तर भाज्या अगदी बारीक कापून घ्यायच्यात आणि जे मटार घ्यायचे तर शक्यतो फ्रोझन मटार घ्यायचे किंवा मग फ्रोझन मटार नसतील तर फ्रेश मटार तुम्ही बॉईल करूनही वापरू शकता. तर हे मिक्स करून घेतलं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, थोडी जिरेपूड घालायची, 1 चमचा धनेपूड घालायची आणि साधारण 1 टेबलस्पून एवढी आपल्याला कसुरी मेथी घालायची. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 2-3 मिनिटं याला परतून घ्यायचं. भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाहीत आपल्याला, अर्धवट शिजायला हव्यात भाज्या. थोडंसं परतून झालं की यामध्ये मी इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत. तर ते घालायचेत आपल्याला आणि याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचे. बटाटे यामध्ये घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मॅश करायचं आणि ज्या भाज्या आपण यामध्ये वापरणार आहोत तर त्यासुद्धा अगदी बारीक कापून घ्यायच्यात. हवं तर तुम्ही चॉपरने बारीक करून घेऊ शकता आणि भाज्या तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मॅश व्हायला हवं, म्हणजे पराठे छान होतात. तर आपली आता भाजी तयार झाली. थंड होण्यासाठी ठेवायची. भाजी व्यवस्थित थंड झाली की इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतली. त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आपल्याला आणि गव्हाचं पीठ घालायचं. तर इथे 2 वाट्या एवढं गव्हाचं पीठ घातलं मी यामध्ये आणि थोडंसं मीठ घालायचं. आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, पण जे पण यामध्ये पीठ घातले त्यानुसार थोडंसं मीठ घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा, गोळा बनवून घ्यायचा पिठाचा. शक्यतो पाण्याची गरज पडत नाही. या भाजीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि खूपच तुम्हाला पीठ घट्ट वाटलं किंवा कोरडं वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता, पण शक्यतो गरज पडत नाही. त्याचा गोळा तयार करून घ्यायचा पिठाचा. तर खूप टेस्टी आणि हेल्दी असा पराठा आहे. बऱ्याच मुलांना या भाज्या आवडत नाहीत, तर या पद्धतीने तुम्ही पराठ्यामध्ये घालून या भाज्या देऊ शकता. खूप छान लागतो पराठा. तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ तयार झालेलं आहे, त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे मी. तर आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटे आपल्याला हे पीठ भिजण्यासाठी ठेवायचे. 10-15 मिनिटं झालेली आहेत. पीठ छान भिजलं गेलेलं आहे. तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. यातला गोळा घ्यायचा पिठाचा आणि याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. तर तुम्हाला पराठा किती मोठा बनवायचा आहे त्यानुसार पीठ तुम्ही घेऊ शकता. फक्त खूप जास्त पातळ नाही बनवायचा, थोडासा जाडसर ठेवायचा पराठा. तर या पद्धतीने मी पराठा लाटून घेतला आणि जर तुम्हाला एका आकाराचे पराठे बनवायचे असतील, या पद्धतीने त्याला कट करून घ्यायचं एखाद्या डब्याच्या झाकणाने, म्हणजे सगळे पराठे एका आकाराचे होतात. तर आपला पराठा तयार झाला आहे. आपण भाजून घेऊया. तर त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला. लोखंडी तवा घेतलेला. त्यावरती हा पराठा भाजून घेणार आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि खरपूस असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर थोडंसं भाजलं गेलं की दुसऱ्या बाजूने त्याला पलटून घ्यायचं. थोडासा भाजला गेल्यानंतर याला आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आवडीनुसार. तर इथे मी तूप लावते. थोडंसं जास्त लावायचं, आपण चपातीला वापरतो त्यापेक्षा, म्हणजे पराठे छान होतात, खमंगही लागतात. तर या पद्धतीने मस्त असा आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त खरपूस भाजला गेलेला आहे. तर याच पद्धतीने राहिलेले पराठेसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे. तर इथे मी सर्व पराठे तयार करून घेतले. तुम्ही बघू शकता मस्त एका आकाराचे आणि मस्त झालेले.